अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावती तहसीलदारांच्या बदल्यांचा म्युझिकल चेअर खेळ 3 वर्षे 8 महिन्यांत तब्बल 9 तहसीलदार। हा आकडा केवळ प्रशासकीय बदल्यांचा नाही, तर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीच्या महसूल प्रशासनातील अस्थिरतेचे चित्र स्पष्ट करणारा आहे। 7 जानेवारी 2022 रोजी अनिकेत सोनवणे यांनी तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारली। त्यानंतर प्रभारी कारभार, पूर्णवेळ नियुक्ती, निलंबन, न्यायालयीन दिलासा आणि पुन्हा बदल्या या सगळ्या घडामोडींमुळे तहसीलदारांच्या खुर्चीचा हा म्युझिकल चेअर खेळ सुरूच राहिला। राजेश भांडारकर यांच्या कार्यकाळानंतर विविध कारणांनी प्रशासकीय बदल झाले। त्यांच्या अनुपस्थितीत परीक्षाविधीन उपजिल्हाधिकारी बालाजी कदम यांच्याकडे कारभार देण्यात आला। त्यानंतर संदीप पानमंद यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला। पुढे सीमा गजभिये यांची नियुक्ती झाली, मात्र त्यानंतर पुन्हा प्रभारी व्यवस्थेची वेळ आली आणि विशेष म्हणजे 1 ऑगस्ट 2026 रोजी मधुकर काळे यांच्याकडे तहसीलदार पदाचा कार्यभार देण्यात आला। पण अवघ्या 15 दिवसातच 16 ऑगस्टला पुन्हा संदीप पानमंद यांच्याकडे कारभार सोपविण्यात आला। म्हणजेच अधिकारी बदलतात, पण नागरिकांचे प्रश्न मात्र कायम। फेरफार नोंदी, वारस नोंदी, जमीन प्रकरणे, महसूलविषयक अर्ज, विविध प्रमाणपत्रे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी नागरिक तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत। नवीन अधिकारी येतो, प्रकरणे समजून घेतो आणि प्रशासनाची यंत्रणा स्थिरावत असतानाच पुन्हा बदल होतो। प्रश्न असा, या सततच्या बदल्यांमुळे प्रशासनातील सातत्य कुठे राहणार, निर्णय प्रक्रियेला गती कधी मिळणार आणि सामान्य नागरिकांची रखडलेली कामे मार्गी कधी लागणार। तहसीलदार हे केवळ कार्यालयीन पद नाही, शेतकरी प्रश्न, नैसर्गिक आपत्ती, जमीनविषयक प्रकरणे, शासकीय योजना, निवडणूक प्रक्रिया आणि महसूल प्रशासनाची मोठी जबाबदारी या पदावर असते। त्यामुळे भद्रावतीला वारंवार प्रभारी अधिकारी देण्यापेक्षा अनुभवी, पूर्णवेळ आणि स्थिर कार्यकाळ असलेला तहसीलदार द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे। अपडेट इंडिया टीव्हीचा थेट सवाल, भद्रावतीला पुढचा तहसीलदार कोण? हा मुद्दा नाही, तर एका तहसीलदाराला प्रत्यक्ष काम करण्यासाठी स्थिर कार्यकाळ मिळणार तरी किती दिवस? कारण तहसीलदार बदलत गेले, खुर्ची फिरत राहिली, पण नागरिकांच्या फायली मात्र जागच्या जागीच राहिल्या, तर विकासाला गती मिळणार कशी? अपडेट इंडियाने आढावा घेतला असता ज्येष्ठ पत्रकार दिलीप ठेंगे व नागरिकांनी भद्रावतीच्या महसूल प्रशासनाला आता म्युझिकल चेअर नव्हे, तर स्थिर आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे, अशी भावना व्यक्त केली। जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। भद्रावतीमध्ये खऱ्या अर्थानं पत्रकारांची मुहूर्ती वेळ आपण रोवलेली आहे आणि समस्त भद्रावतीचा आपल्याला अभ्यास आहे। या ठिकाणी भद्रावती तहसील कार्यालय याचं स्वरूप पाहतो आहे की तालुक्यातला तालुका फार मोठा आहे, भारताचाही फार मोठा आहे, परंतु भद्रावती तहसीलमध्ये 3 वर्ष 8 महिन्यांनी सलग 9 तहसीलदार झालेले आहेत आणि प्रभारीच्या कुबड्या लावण्यात येत आहेत। याचा सर्व परिणाम या महसूल व्यवस्थेवरती कसा पडतो? तसं पाहतो म्हटलं तर तहसील कार्यालय जे असते ते पूर्ण तालुक्याचा एक पाया असते आणि तो पाया जर खिळखिळीत झाला तर तालुका विकासापासून अधोगतीकडे जात असतो। आता गेल्या 3 वर्ष 8 महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये 9 तहसीलदार झालेले आहेत। तर हे 9 तहसीलदार जसं आता एखादी आला तो थोडाफार आता त्या तालुक्याशी जुळत गेला तहसीलदार, तर त्याची बदली होणं, परत प्रभारी, परत येणं, यामुळे काय झालं की पुष्कळ महसुली काम जे आहे हे ठप्प पडलेलं आहे। ते प्रभारी तहसीलदार आणि त्यांना शाश्वती नसते की आज आपण आहोत तर उद्याला आहो की नाही, तर ते मन लावून काम करत नाही। आपण एक संवेदनशील पत्रकार आहात आणि साधारणपणे आपण जनसामान्याशी जोडलेला आहात, तर या ठिकाणी जे काही अन्यायकारक परिस्थिती दिसते आहे आणि प्रभारीच्या ह्या कुबड्या आहेत, याच्यामुळे प्रशासन चालणार नाही, ही वास्तविकता आहे। तर तुम्ही आपल्या माध्यमातून याविरोधात आवाज उठवला नाही, बद्दल दखल घेतली नाही, ही म्हणजे एक दुर्दैवी बाब आहे। कारण प्रशासन म्हटलं तर नागरिकांच्या हिताचं त्यांनी काम करायला पाहिजे, पण ते इथं होऊन नाही राहिलेलं आहे। म्हणून मला संबंधित मंत्र्याला, प्रशासनाला, मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे की त्यांनी भद्रावती तालुक्याच्या विकासाचा विचार करता एक म्हणजे परमनंट असा तहसीलदार इथे नियुक्त करावा आणि विकासाला गती द्यावी, एवढं माझं म्हणणं आहे। मुक्काम बरान, मी म्हणजे प्रकल्पग्रस्त बरान मुकासाचे। तर माझ्या गावामध्ये माइन्स, कोल माइन्स चालू आहे, ते एमटा कंपनी म्हणून।
त्या कंपनीत काही लोकांच्या घरांना भेगा वगैरे पडतात, पण तहसील कार्यालयामध्ये जात असता त्या तहसील कार्यालयामध्ये नेहमीचे तहसीलदार ते स्वरूपी दिलेले नाही आहे शासनाने. त्यामुळे आजकाल त्या अवैध धंद्यांना पण ऊत आलेला आहे आणि ते लोकांचे काम होत नसल्यामुळे आज त्या भद्रावती तालुक्यामध्ये खूप निष्काळजीपणा होऊन राहिली आहे. तरी या भद्रावती तालुक्यामध्ये नेहमीचे तहसीलदार देऊन या थोड्याशा कंपन्याकडे उद्योगधंद्यांकडे लक्ष देण्यात यावे ही मी एवढी विनंती करतो. नियमित तहसीलदार नसल्यामुळे लोकांचे तर कामं थांबलेच आहेत. परत खरीप हंगाम सुरू आहे, शेतकऱ्यांच्या अनेक साऱ्या समस्या आहेत. अतिवृष्टी होत आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी भेगा पडतोय. त्यांना जे काही नुकसान भरपाई मिळाला पाहिजे शासनामार्फत, परंतु शासनाचा अधिकृत प्रतिनिधी या ठिकाणी बसला नसल्यामुळे आणि कोणताही प्रभारी ही जबाबदारी स्वीकारण्यामध्ये सहसा तयार होत नसल्यामुळे या ठिकाणी तत्तर दिरंगाईचा हा प्रकार भद्रावती तहसील कार्यालयामध्ये सर्रास होतोय. त्याच्यामुळे यांची मागणी आहे की माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी किंवा संबंधित मंत्र्यांनी या ठिकाणी एक नियमित तहसीलदार द्यावा, जेणेकरून त्या भद्रावती तहसील कार्यालयाचा गाडा जो आहे तो रुळावर येईल. अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी लिमेश माणूसमध्ये.